मतदानाच्या वेळेला 2 गटामध्ये राडे झाले असे प्रकार अनेक ठिकाणी घडलेत. पाहुयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मतदानानंतर हिंगोलीमध्ये संतोष बांगरांकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग. मतदान केंद्रामध्ये संतोष बांगरांकडून घोषणाबाजी, मोबाईलचाही वापर. लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाट ठेवली पाहिजे. संतोष बांगर यांच्या मतदान केंद्रातील घोषणाबाजी आणि मोबाईल वापरावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. गुन्हेगारी प्रवृत्तीनं वागणाऱ्यांवर कारवाई होते. आमदार असो किंवा दुसरं कोणी, भाजपच्या तानाजी मुटकुळेंची बांगरांवर गुन्हा दाखल झाल्यावर प्रतिक्रिया. पालघरच्या डहाणूमध्ये मतदान केंद्राच्या बाहेर राडा. शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद. दोन्ही गटांमध्ये जोरदार धक्काबुक्की. परभणीच्या जिंतूरमध्ये राष्ट्रवादी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. किरकोळ कारणावरून कार्यकर्ते भिडले. पोलिसांकडून सारवासारव. नंदुरबारच्या शहादा शहरातील मतदान केंद्रावर 2 गटामध्ये राडा. मतदान केंद्राबाहेर भाजप आणि जनता विकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पोलीस वेळीच दाखल झाल्यानं स्थिती नियंत्रणात. अकोला जिल्ह्यामधल्या अकोटमध्ये काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. मतदान प्रतिनिधींमध्ये झालेला वाद बाहेर येताच धुमश्चक्री. 4 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. नंदुरबारच्या शहादा शहरातील मतदान केंद्रावर 2 गटामध्ये राडा. तुफान हाणामारी आणि शिवीगाळ. भाजप आणि जनता विकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मनमाडच्या नेहरू भवन मतदान केंद्राजवळ भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा. प्रभाग 11 मध्ये बोगस मतदान होत असल्याचा भाजप उमेदवाराचा गंभीर आरोप. दोन्ही गट आमने सामने. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहायला मिळाला. पाहुयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. रायगडच्या रोहामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये राडा. दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार समीर सकपाळ आणि भाजपचे उमेदवार रोशन चाफेकर यांच्यामध्ये बाचाबाचीचा हाणामारीमध्ये रूपांतर. महाडमधल्या राड्यावरून विकास गोगावलेंची अनिकेत तटकरेंवर टीका. महाडची जनता अनिकेत तटकरेंना टकमक टोक दाखवेल. टकमक टोकाची भाषा आम्हाला अनिकेत तटकरेंनी शिकवू नये. गोगावले आक्रमक. बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा. मतदान सुरू असताना शाहूनगर भागामध्ये मोठा राडा. राड्याचं कारण अस्पष्ट. बुलडाण्यामध्ये बोगस मतदान करताना 4-5 जणांना पकडलं. बोगस मतदान करणाऱ्यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी चोपलं. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. सावंतवाडीमध्ये भाजप शिंदेसेनेमध्ये बाचाबाची. शिंदेसेनेच्या बूथकडून भाजपने गाडी वेगानं नेल्यानं शिंदेसेना आणि भाजपमध्ये वाद झाल्याची माहिती. पोलीस घटनास्थळी दाखल. ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये मतदानाच्या दरम्यान दोन्ही गट आले आमने सामने. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यानं गुंडांना निमंत्रण. जयंत पाटलांकडून विरोधकांवर टीका. इंदापुरात नगर परिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. कृष्णा भीमा स्थानिक विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीचं कारण अस्पष्ट. मनमाडच्या नेहरू भवन मतदान केंद्राजवळ भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा. प्रभाग 11 मध्ये बोगस मतदान होत असल्याचा भाजप उमेदवाराचा गंभीर आरोप. दोन्ही गट आमने सामने. सांगलीच्या तासगाव नगर परिषदेच्या मतदानाच्या वेळेला बोगस मतदानाचा आरोप. आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटलांच्या 2 गटामध्ये जोरदार वाद. बोगस मतदान होत असल्याचा रोहित पाटलांच्या बूथ प्रतिनिधींचा आरोप.